राजमाता जिजाबाई स्वराज्याचे प्रेरणास्थान. राजमाता जिजाबाई कोण होत्या? परिचय. राजमाता जिजाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना सर्वजण प्रेमाने जिजाऊ असे म्हणतात. व्यक्तिमत्व. त्या अत्यंत शूर, बुद्धिमान, न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेल्या अद्वितीय स्त्री होत्या. जन्म आणि बालपण. जन्म. जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा, सध्याचे बुलढाणा येथे झाला. घराणे. त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे त्या काळातील एक मोठे आणि पराक्रमी सरदार होते. संस्कार. लहानपणापासूनच जिजाऊंना राजकारण, युद्धकलेचे प्राथमिक धडे, धर्म, न्याय आणि शौर्याचे बाळकडू मिळाले होते. विवाह. जिजाबाईंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. शहाजीराजे हे देखील त्या काळातील एक पराक्रमी आणि दूरदर्शित्व असलेले मोठे सरदार होते. शिवरायांचे संगोपन आणि संस्कार. जिजाऊंनी बालशिवबांना केवळ वाढवले नाही, तर त्यांच्यात छत्रपती बनण्याचे गुण रुजवले. त्यांनी शिवरायांना रामायण, महाभारत आणि थोर पुरुषांच्या शौर्यकथा सांगितल्या. स्वराज्याचे स्वप्न दाखवले आणि ते प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा दिली. अन्यायाविरुद्ध लढण्याची धग दिली. स्त्रियांचा आदर करणे, प्रजेवर मुलासारखे प्रेम करणे आणि धर्मरक्षण करण्याचे संस्कार दिले. थोडक्यात सांगायचे तर जिजाऊंच्या संस्कारांमुळेच शिवबाचे रूपांतर छत्रपती शिवाजी महाराजांत झाले. स्वराज्य स्थापनेतील योगदान. मार्गदर्शन आणि सल्लागार होत्या. किल्ले जिंकणे, न्यायनिवाडा करणे आणि राज्यकारभार चालवणे यात त्या महाराजांना मार्गदर्शन करत. पुण्याचा कारभार. शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवर किंवा आग्र्याच्या कैदेत असायचे, तेव्हा जिजाऊ अत्यंत कुशलतेने पुण्याचा आणि स्वराज्याचा कारभार सांभाळत असत. स्वप्नपूर्ती आणि महानिर्वाण. राज्याभिषेक. सन 1674 मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य अधिकृतपणे अस्तित्वात आले. जिजाऊंच्या डोळ्यांदेखत त्यांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले. महानिर्वाण. राज्याभिषेकाचा हा सुवर्णक्षण पाहिल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच 17 जून 1674 रोजी पाचाड येथे या राष्ट्रमातेचे निधन झाले. जिजाऊंचे महत्त्व. निष्कर्ष. राजमाता जिजाबाई नसत्या तर कदाचित आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य पाहायला मिळाले नसते. त्यांनी एका संपूर्ण पिढीला आणि देशाला गुलामगिरीतून बाहेर पडण्याची दिशा दाखवली. म्हणूनच त्यांना स्वराज्याची माऊली आणि प्रेरणास्थान म्हटले जाते.